नमस्कार, मी स्वाती कोरडे. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव कुंदा कलाक्षेत्र आहे. त्या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला झबल्याचाच दुसरा प्रकार म्हणजे फॅशनचं झबलं दाखवणार आहे. मेजर तेच आहे, फक्त ती फॅशन कशी करायची आहे ते आपल्याला बघायचे. बघा, आता मी हे 2 पार्ट लावून ठेवले. हा पुढचा भाग आहे, हा मागचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर त्यालाही आपण लाईन मारायची आहे. कटिंग करताना नेहमी आपण खडूने लाईन मारतो. मी तुम्हाला ग्रीन कलरचा खडू घेतला आहे दिसण्यासाठी, तो बघा आणि तुम्हाला दिसेल. कारण आपण कापताना आपल्याला खडूच्या बाहेरच कापायचे. असं. आता इथे मला फॅशन करायची आहे म्हणून मी इथे फक्त एक अर्धा इंच वाढ करणार आहे पुढच्या भागाला, म्हणजे आपलं मेजर परफेक्ट होईल ना म्हणून. हे घ्या, फक्त अर्धा इंच. हे फॅशनसाठी करतो आहे, नाहीतर मापाचं तेच होणार आहे. फक्त फॅशनसाठी मला ते अर्धा इंच हवं आहे. आता ह्या आणि हे पुढच्या भागाचीच फॅशन आहे. मागच्या भागाला मी काही नाही करत आहे, तो जसाच्या तसा लावलेला आहे. हा बघा. आता इथे फॅशन म्हणून मी काय करणार आहे, असा हे बघ, इथून मी 1.5 घेते हे. हो. आणि ह्या इथून पण 1.5 म्हणजे 0 ते 1.5ची मी फॅशन करायची आहे ना मला. आणि इथून 1.5 घेऊन त्याला फक्त सुटेबल अशी लाईन मारायची. फॅशन करताना मागे पुढे लाईन गेली तरी चालेल. आपल्याला फॅशन करताना थोडंसं माप घेतो, त्यामुळे कधी पुढे होतं कधी मागे होतं. ओके, फक्त मला हे एवढंच असं जास्त कापायचं आहे, ते मी कापतो. हा मागचा भाग आहे, तो आधी कापून घेते, कारण त्याला काहीच करायचं नाही. ते जसं आपण गेल्या वेळेला कापलं तसंच कापायचे. त्यामुळे मी माझं हे मेजर जसंच्या तसं आहे, त्याच्यात काही फरक नाही केले. फक्त टाचण्या लावून ते हलू नये म्हणून भेटेल. आता ह्या मेजरला मी पुढच्या साईडला 1 इंच वाढ केली, अर्धा इंच वाढ केली. 1 इंच पण नाही, अर्धा इंच फक्त. आणि त्याप्रमाणे मी आता हे कापते. हे बघा, आपली रेषा दिसेल असं म्हणून मी ग्रीन चॉक घेतला. व्हाईटवर लाईट ग्रेस चालेल ना. हे आपलं कटिंग आता चालू. ओके, आता हे 2 कडी पुढचा भाग मागचा काप घडीने कापल्या गेला आहे. पुढच्या भागाला ओपन ठेवलं आहे मी. आता आपल्याला पायपिंगची म्हणून फॅशन करायची. पायपिंग कशी लावणार आहे हे बघा. त्या पायपिंगसाठी मी हा कपडा घेतला आहे लावायला. आणि आपल्याला 1.5 इंचाची अशी पायपिंग कापायची आहे. पण ते केवढ्या किती मेजरची हवी ते बघा. मी अंदाजे आता कापड कापणार आहे ना, ते साधारण सांगते तुम्हाला. हे बघा, आता ही पायपिंग आपल्याला अखंड हवी म्हणून हे सगळं मेजर घ्यायचं. हे किती 9 आलं. त्याच्यानंतर हे गळ्याचं मेजर पुढच्या मापाचं.
हे 3.5, 9, 10, 11, 12, 13, 14. ही पुढची पट्टी झाली. अशा 2 पट्ट्या हव्या, ह्या भागाला आणि ह्या भागाला. नंतर मुंड्याचं मेजर घेताना हे बघा, मुंड्याला पण आपल्या पायपिंग लागणार आहे, म्हणून हे असं मेजर घ्यायचं. हा 7 आहे, 7 नी 7 14 होतात. आणि एक हात दुसरा जास्त घ्यायचा, म्हणजे 8 धरा, 8 नी 8 16. 2 पट्ट्या मुंड्यासाठी 16 इंचाच्या आणि पुढच्या भागाला आपण 14 इंचाच्या काढल्या. त्या ह्या पद्धतीने आपण हे काढूया. हे बघा, आता मी काय केलं आहे, हे 1.5 इंच आहे ना, त्याला अशी डॉट मारून ही लाईन कापली, ही लावली आहे. आणि ह्या 3 रेषा मला पुरेशा वाटतात आहे, कारण बघा मेजर बघा, कारण भरपूर होतात आहे त्या. हे बघा, हीच आहे 18 इंचाची माहिती झाली, आणि ह्या म्हणजे ह्या 2 रेषा पुरेशा आहेत. तर त्या पद्धतीने मी हे आता ह्या आणि क्रॉस पट्टीने कापायचं. कापड हे क्रॉस घ्यायचं आणि क्रॉस पट्टीमध्येच कापायचं. असं कापायचं नाही, तरच त्या पट्ट्या आपल्याला व्यवस्थित मिळतील आणि आपल्याला लावायला पण सोपं जातं, कारण ते कापड ताणलं जातं त्याचं कारण, म्हणून ते लावायला सोपं असतं. त्याला पण मी टाचण्या लावून घेतले कापताना, कारण का पट्टी आपली सरळ यायला हवी, मागे पुढे व्हायला नको म्हणून. या 2 पट्ट्या आणि ह्या 2 पट्ट्या, अशा ह्या 4 पट्ट्या मी घेतले. आता लास्ट आहे कॉटन, असं कापून घ्यायचं सरळ क्रॉसमध्येच. हे जोडकाम करण्यासाठी पण दाखवीन, पण आता छोट्या मुलांना जोडकाम नको म्हणून मी ह्या अखंड पट्ट्या घेतल्या. आता आपण पुढच्या वेळेला पायपिंग कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवीन. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.